लवकरच पूर परिस्थिती दूर होईल, हसन मुश्रीफ। इचलकरंजीतील पूर परिस्थितीची मंत्री मुश्रीफ जिल्हा अधिकाऱ्यांकडून पाहणी। कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे, यामुळे नदीची पाणी पातळी संत गतीने वाढत आहे। बेळगाव व कोल्हापूर जिल्हा अधिकारी दोन्ही एकमेकाच्या संपर्कात आहेत। आतापर्यंत जिल्ह्यातील 5000 कुटुंबांना हलवण्यात आलं आहे। हिप्परगी डॅम व अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरण्यास याची मदत होणार आहे। यामुळे लवकरच पूर ओसरेल असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। इचलकरंजीतील पूर परिस्थिती पाहण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला। यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात व इचलकरंजीमध्ये संपूर्ण जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली असली तरी या चाऱ्याची व्यवस्था गोकुळ दूध संघातर्फे करण्यात येईल। पूरग्रस्त नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकार व प्रशासन आपल्या पाठीशी आहे। पूरग्रस्त नागरिकांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अलमट्टीतून योग्य प्रमाणात विसर्ग होत असल्याने लवकरच पूर परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगितलं। पावसाचा जोर कमी झालेला आहे, वाटते हे संकट हे लवकर दूर होईल असं मला वाटतंय। आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त कुटुंब आपल्या जिल्ह्यातली आपण हलवलेली आहेत। त्यामध्ये जवळजवळ 504 लोक आपल्या इचलकरंजी शहरातील इथं स्थलांतरित केलेले आहेत। आम्ही पाहणी केली आता या निवारा केंद्रामध्ये, तर अतिशय जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था चांगली आहे। जनावरं सुद्धा काहीतरी 60 वर आहेत, त्यांची चाऱ्याची व्यवस्था आपण केलेली आहे। मला वाटते आरोग्याची तपासणी, लहान मुलांना दूध याची सगळी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। मी आयुक्तांना आता सूचना करतो की या तुमच्या या महापुराच्या ह्याच्यामुळं आता तुम्हाला काय ताबडतोबीने काय लागत असेल की ज्याच्यामुळं महापुरामध्ये पुढचा त्रास होणार नाही, त्यासाठी काय असेल तर आपण डीपीडीसीतून देऊ। आणि आता जसं आता तुम्ही एक चर काढलेली आहे, तशा 2-3 चर काढता आलं तर काढा आणि ते लगेच कलवट व्यवस्थित करून घ्या। सातत्यानं आमचे लोक संपर्कात आहेत, जिल्हाधिकारी आमचे आणि बेळगावचे जिल्हाधिकारी संपर्कात आहेत। आमचा एक डेप्युटी इंजिनियर तिथं आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि मला वाटते 3 लाखापेक्षा जास्त क्युसेस पाणी हे अलमट्टीतून सोडलं जाते आणि 2.5 लाखापेक्षा जास्त क्युसेस हिप्परगीतून सोडलं जाते। दरम्यान इचलकरंजीतील शेळकेमळा, मुजावरपट्टी व अन्य भागातील पूरग्रस्तांची घोरपडे नाट्यगृहात छावणीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणीही पालकमंत्री मुश्रीफ, जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही भेट दिली व संपूर्ण व्यवस्थेची माहिती घेऊन महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या। यावेळी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्यासह मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।